श्री स्वामी समर्थ. पुरणपोळी बनवताना लक्षात ठेवायच्या काही खास टिप्स. नंबर 1. पुरणपोळी बनवताना चुकूनही कांद्याला हात लावू नका. कांद्याच्या वासामुळे आपल्या पोळ्या बिघडतात, म्हणजे पोळ्या व्यवस्थित लाटल्या जात नाहीत किंवा फाटतात. नंबर 2. डाळ शिजवताना डाळीला थोडे तेल लावून शिजवायला टाकली तर डाळ लवकर आणि एकसारखी शिजली जाते. नंबर 3. पुरणात गूळ समप्रमाणातच घालावा, कारण जास्त गूळ घातल्यास पुरण कडक होते, कमी गूळ घातल्यास पोळ्या कमी गोड होतात. नंबर 4. पुरणात गूळ घालताना बारीक काप करून किंवा किसणीने किसून घालावा. नंबर 5. पुरणाचे सारण गरम आहे तोवरच चाळणीत बारीक करून घ्यावे, म्हणजे लवकर बारीक होते. थंड झाले की सारण घट्ट होते आणि व्यवस्थित बारीक होत नाही. नंबर 6. पोळीचं पुरण आणखीन चविष्ट आणि खमंग होण्यासाठी त्यामध्ये तुम्ही वेलची आणि सुंठ पावडर पुरण बारीक झाल्यानंतर शेवटी घाला. नंबर 7. पोळीची कणिक भिजवताना पिठात चवीपुरते मीठ, चमचाभर तेल आणि हळद मिक्स करून छान सैलसर मळून घ्या. थोडा वेळ मळल्यावर तेल लावून 2 तास झाकून ठेवावे, त्यामुळे कणिक छान लवचिक बनेल आणि पोळ्या फाटणार नाहीत. नंबर 8. पोळ्या करताना पुरणाचा गोळा हा कणकेच्या उंड्यापेक्षा थोडा मोठा असावा, म्हणजे पुरण पूर्ण पोळीला लागेल. नंबर 9. पोळी लाटताना दोन्ही बाजूंनी लाटा, म्हणजे पुरण पूर्ण पोळीला पसरेल. लाटताना सुक्या पिठाचा वापर कमी करा, त्यामुळे पोळ्या कडक होणार नाहीत. नंबर 10. पुरण फारच पातळ झालं असेल तर एका सुती कापडात घेऊन व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे त्यात पाणी राहणार नाही आणि पुरण कोरडे होईल. किंवा कढईत घालून गरम केले तर पुरणाचा ओलसरपणा निघून जाईल. कढईत घालून पुरण गरम केल्याने त्याला चवही चांगली येते आणि कोरडेपणाही येतो. नंबर 11. जर आपलं पुरण घट्ट झालं असेल तर त्यामध्ये गरजेनुसार गुळाचं पाणी उकळून घालू शकतो, त्यामुळे पुरण आपल्याला पाहिजे तसं मध्यम स्वरूपात होईल. नंबर 12. गॅसवरील तव्यावर पोळी किंवा पुरण लागून करपू नये म्हणून सारखे सारखे पोळी पळतत राहावे. नंबर 13. पुरणपोळी लाटताना त्यातून पुरण बाहेर येऊ नये म्हणून काळजी घ्यावी. यासाठी टीप: जर पोळी लाटताना चिकटली किंवा पुरण बाहेर आले तर त्यावर गव्हाचे पीठ घालून लाटून घ्यावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. धन्यवाद.